अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। महाअष्टमी आहे, नवरात्रीतला सगळ्यात प्रभावी दिवस आणि या महाअष्टमीला तुम्हाला एक वस्तू, एक गोष्ट घरी आणायची आहे। अतिशय सोपी ही गोष्ट आहे। तुम्हाला मी 5 वस्तू सांगणार आहे, त्यातल्या जमतील त्या वस्तू तुम्ही आणा। मी फार काही खर्चिक अशी गोष्ट सांगणार नाहीये, पण मी जी वस्तू तुम्हाला सांगते ही जर तुम्ही प्रभावी दिवशी महाअष्टमीला जर तुम्ही घरामध्ये आणलं तर तुमच्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती या गोष्टींमुळे बाहेरच राहते आणि जेव्हा घरामध्ये नकारात्मकता नसते तेव्हा घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि त्याचा चांगला फायदा घरातल्या सगळ्यांवर होत असतो आणि घरातल्या सगळ्यांची प्रगती होते। आपल्या घरामध्ये दुःख, अडचणी, संकट जे आहे ते येत नाही, आले तरी त्यातून बाहेर पडायची शक्ती जी ती आपल्याला देवी आई देत असते आणि आपल्या घरामध्ये सगळं काही छान होतं। बघा, नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी पूजा करण्यासोबतच अनेक काही गोष्टी, उपाय जे आहे ते केले जातात। कारण बरेचसे लोक जे आहेत त्यांना काही अडचणी असतात, संकट असतात किंवा मनामध्ये काहीतरी इच्छा असते, ते पूर्ण करण्यासाठी आपण देवीला साकड घालत असतो। देवी आई, मी हा पाठ करेल, माझी ही इच्छा पूर्ण कर, अशा प्रकारे। तर या उद्याच्या महाअष्टमीला मी तुम्हाला काही वस्तू सांगते, त्यापैकी जमेल ती गोष्ट, जमल्यास सगळ्या, फार काही खर्चिक अजिबात मी तुम्हाला सांगणार नाही, पण या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असल्या ना तर त्याचा फायदा तुम्हाला खूप 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 काळापर्यंत टिकतो। आयुष्यभरासाठी तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो होत असतो। अष्टमी तिथीला जर तुम्ही या वस्तू तुमच्या घरामध्ये आणल्या ना तर दुर्गा मातेचा आशीर्वाद, आपल्या आई जगदंबेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील, तुमची प्रगती होईल, तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल। तर या वस्तू कुठल्या आहे ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिले म्हणजे बघा, स्वस्तिक चिन्ह। आजकाल बाजारामध्ये तुम्ही बघितलं असेल प्लास्टिकचे वगैरे मिळतात, पण हे जे स्वस्तिकचं चिन्ह आहे हे मी माझ्या देवारामध्ये ठेवते। हे चांदीचं आहे बघा, हे अगदी पातळ आहे, खूप काही हे महाग नाही आहे। मी मागच्या वर्षी अक्षय तृतीया किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी हे घेतलं होतं, मला आठवत नाही एक्झॅक्टली, पण स्वस्तिक चिन्ह, दुर्गाष्टमीच्या दिवशी स्वस्तिकचं चिन्ह आणा आणि घराच्या मुख्य दरवाजाला तुम्ही लावा किंवा तुमच्या देवारामध्ये ठेवा। स्वस्तिक जे ते मांगल्याचं प्रतीक आहे। हे स्वस्तिक लावल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये उत्पन्नाचे मार्ग जे आहे ते मोकळे होतात, तुमच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे येत आहेत ते दूर होतात। तर असं जे स्वस्तिकचं चिन्ह आहे, स्वस्तिक जे आहे ते तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी खरेदी करा, घरी आणा, हळद कुंकू त्याला अर्पण करून तुम्ही ते एकतर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला लावा किंवा तुम्ही तुमच्या देवारामध्ये ठेवू शकतात। माझ्या मुख्य दरवाजाला पण आहे आणि मी हे देवाऱ्यामध्ये पूजत असते। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चांदीची वस्तू। आता हे चांदीचंच आहे, तर तुम्ही जर चांदीचं स्वस्तिक घेतलं तर तुमच्या दोघी गोष्टी होऊन जातील। तर तुम्ही बघा, उद्या कोणतीही एक चांदीची वस्तू तुम्ही महाअष्टमीच्या दिवशी घ्या आणि तुमच्या घरामध्ये बघा, तुम्ही चांदीचा कॉईनसुद्धा, ज्याच्यावर गणपती, लक्ष्मी, सरस्वती असते, ते सुद्धा घेऊ शकतात। नवरात्रीच्या काळामध्ये चांदीच्या वस्तू खरेदी करणं हे खूप उत्तम मानलं जातं। चांदी खरेदी केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या ज्या पण काही आर्थिक समस्या आहे त्या दूर होतात, त्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला दिलासा मिळतो, त्या कुठेतरी संपतात, मिटतात त्या। तर त्यामुळे तुम्हाला उद्या महाअष्टमीला तुम्ही असं चांदीचं स्वस्तिक जे आहे ते घ्या। खूप काही हे महाग नाही आहे, वजनावर, आता याचं वजन पण आहे ते अगदी कमी आहे, पातळ आहे हे, तर हे एक तुम्ही घेऊ शकतात। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मातीचं घर। दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुम्ही मातीचं जे घर असतं त्याचं तुम्ही शोपीस जे आपल्याला मिळतात गिफ्ट शॉपमध्ये वगैरे, ते पण घेऊ शकतात। हे मातीचं घर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवलं तर तुमच्या घरासंबंधी किंवा तुमचं काही प्रॉपर्टीबद्दल काही वादविवाद चाललेले असतील किंवा तुम्हाला घर खरेदी करण्याची खूप इच्छा आहे पण तुम्हाला काही कारणामुळे ते होत नाही, लोन होत नाही, पैशाची ॲडजस्टमेंट होत नाही, असं जर घरासंबंधी काही तुमच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी उद्या तुम्हाला मातीचं जे घर आहे, शोपीस आहे, मातीचं घर तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही हॉलमध्ये वगैरे ॲज अ शोपीस ते ठेवलं तरी चालेल, हरकत नाही। तर आणि फक्त देवी आईला प्रार्थना करायची आहे ते आणल्यानंतर की माझी अशी इच्छा आहे घराची, तर ती पूर्ण होऊ दे। यानंतर पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मोरपीस। बघा, हा जो मोरपिसाचा गुच्छ आहे हा मी माझ्या देवाऱ्यामध्ये स्वामींच्या फोटोजवळ ठेवत असते। मोरपीस आपल्याला माहिती, मोर हे माता सरस्वतीचं वाहन आहे आणि मोराचा जो पीस आहे हा विद्येच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो। तर त्यामुळे तुम्ही एक आणला तरी चालेल, पण दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही मोराचा पीस घरात आणून तो एकतर देवारात ठेवा किंवा घरात ठेवा। मोराची पिसं घरात ठेवल्यामुळे तुमच्या करिअरबद्दल ज्या पण काही समस्या आहेत त्या दूर होतात, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते आणि मोराचं पीस हे अतिशय शुभचिन्ह आहे।
ते घरात ठेवल्यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाते. तर त्यामुळे असं मोरपीस तुम्ही एक ठेवलं तरी चालेल किंवा असा गुच्छ घेऊन तुम्ही ठेवलं तरी चालेल. तर मोरपिसाचे खूप लाभ आहे, याचा एक स्पेशल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला चंदन. आता चंदन तुम्ही जे पावडर असते चंदनाची ती पण चालेल किंवा हे जे चंदन आपण उगाळतो असं चंदन तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी घ्यायचं आहे. चंदनाला खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असतं त्या घराचं वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक राहतं. सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी आणि तुमची सगळ्या बाबतींमध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला हे जे चंदन आहे हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे. हे चंदन जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही दुर्गाष्टमीला नक्की आणा. बघा, चंदन फक्त व्यवस्थित बघून घ्या, कारण आजकाल बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेट वगैरे पण विकलं जातं. तर जिथे देवाचं सामान गॅरंटेड व्यवस्थित सामान मिळत असेल तर तिथून तुम्ही हे जे चंदन आहे हे आणा आणि हे तुम्ही तुमच्या देवारात पण ठेवू शकतात. आता हे मी माझ्या देवारात ठेवत असते. कधी कधी मी हे उगाळून त्याचा टिका जो आहे तो स्वामींच्या मूर्तीला, देवांना मी लावत असते. तर हे जे चंदन आहे हे तुमच्या घरामध्ये असलंच पाहिजे. चंदन हे अतिशय शुभ असतं. तुम्हाला माहिती आहे चंदनाचे बरेचसे फायदे आहे, याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या सेपरेट आपल्या चॅनलवर आहे. तर असे हे या काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे, फार खर्चिक या गोष्टी नाही आहे. या तुमच्याकडे असतील तर अतिउत्तम, त्या फक्त पूजा तुम्ही मग दुर्गाष्टमीच्या दिवशी, नसतील तर तुम्ही नक्की घ्या. अगदी सोप्या आहे, एकदा घ्यायच्या, एकदा घेतल्यावर आपल्याला परत त्या घ्यायची गरज पण नाही आहे. तर अशी ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. दुर्गाष्टमीच्या दिवशी नक्की तुम्ही यातली एकतरी वस्तू घ्याल अशी मी अपेक्षा करते. तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.